खरंच सकाळी म्हणजे काल रात्रीपासून मी मुंबईहून निघाल्यापासून सकाळपर्यंत पाऊस होता। सकाळी सुद्धा ज्यावेळेस मी इथे निघालो त्यावेळेसही पाऊस जोरात पडला। पावसामुळे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नुकसान झाले। आपल्याला माहित असेल की 15 दिवसापूर्वी मराठवाड्याचे 4 जिल्हे, काही इतर मराठवाड्यातल्या जिल्ह्यातले काही तालुके आणि पूर्व विदर्भातले 3 जिल्हे इथं पावसानं, अतिवृष्टीनं आणि पुराने शेतकऱ्याचं फार नुकसान झालं। त्यामुळं त्या ठिकाणी NDRF आणि SDRFच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी केला। त्या 300 कोटी रुपयाचं आत्तापर्यंत वाटप झालं आहे आणि जशा याद्या ज्या जिल्ह्यातनं येत आहेत त्या ठिकाणी ते वाटप होणार आहे। आता पुणे जिल्ह्यामध्ये आज जे पाऊस झाला आहे त्या पावसाने जे नुकसान झालं ते पुण्याच्या कलेक्टरला आणि इथं नायकवाडेत मी त्यांना सांगेल की आता सर्व दूर हा काय पुण्यातला पाऊस नाही आहे। ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचा आदेश मी जिल्हाधिकारी आणि इथल्या JDला सांगणार आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळत होता, मात्र बाजारभाव मिळत असताना आता अफगाणिस्तानमधून कांदा निर्यात केला जातो, पर्यायी कांद्याचे भाव पडले जाणार आहेत। एक लक्षात घ्या, मला या बाबतीत निश्चित आत्ता सांगता येणार नाही ही बातमी खरी आहे का खोटी आहे। या बाबतीमध्ये मला अगोदर कृषी मंत्री म्हणून केंद्र सरकारशी बोलावं लागेल, कारण या ठिकाणी कांद्याची निर्यात जी केली जात होती त्याच्यावरती जी बंदी होती ती आपण उचलली, काढली। आता बाहेरून इकडं आणला जातोय हे आज जे काही न्यूजवर चाललंय, सोशल मीडियावर चाललंय, याची पूर्ण माहिती घेऊ द्या, त्याच्यानंतर मी संध्याकाळच्या सभेत व्यवस्थित बोलेल। भाऊ, जागा वाटपामध्ये कुठेतरी अजितदादांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का? अजून एक लक्षात घ्या, कृपा करून महायुती ज्याच्यात आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत। हे महायुतीचं सरकार हे पूर्णपणानं एकरूप झालेलं आहे, एकसंघ झालेलं आहे आणि आमचं महायुतीचं हे ठरलेलं आहे की कुणाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढायची आहे। त्यामुळं आमच्यात किंवा आम्हाला घेरण्यात किंवा अडकवण्यात असा कुठंही काहीही झालेलं नाही। मुळामध्ये तुम्ही ह्या बातम्या कृपा करून बंद करा, कारण इथं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळ्यांच्या अगोदर जागा वाटपसुद्धा निश्चित करेल, जाहीर पण निश्चित करेल आणि उमेदवारसुद्धा सर्वाच्या अगोदर या ठिकाणी देईल आणि त्याच्यानंतर विजयसुद्धा महायुतीचा अभूतपूर्व या महाराष्ट्रात असेल। पंकजाताई म्हटलात की मला महायुतीत स्थान नाही म्हणून विधान परिषदेत गेले, प्रीतमताईसाठी आता पुढच्या काळात पक्ष विचार। मला कुठंताई असं बोलल्या माझ्यापर्यंत नाही आहे, मी त्यांना विचारतो की त्या काही असं बोलल्यात का, त्याच्यानंतर मी आपल्याला बोलेन। जरांगे पाटलांनी उपोषण थांबवले, हे घ्या लक्षात घ्या की त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती, एक आंदोलन चालू होतं, दुसरं आंदोलन चालू होतं। अगोदरच मधल्या काळात सामाजिक सलोखा त्या 2-3 जिल्ह्यामधला पूर्णपणानं संपलेला आहे, तो पूर्ववत करण्यासाठी फार आवश्यक आहे आणि महाराष्ट्र सरकारने आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांनी जी काय मागणी केली त्या जवळजवळ मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या आहेत। त्यामुळं त्यांची तब्येत पाहता 9वा दिवस होता आणि त्यात त्यांनी आज उपोषण थांबवलं आहे। ही एकूणच बाब महाराष्ट्र सरकार त्यांच्या राहिलेल्या ज्या मागण्या आहेत त्याचाही विचार करत आहे, पण त्यांनी त्यांच्या तब्येतीमुळं उपोषण स्थगित केलं। ह्या सर्व गोष्टी सरकार सकारात्मक विचार करते। तुम्ही म्हणलात की भाषणामध्ये की कृषी मंत्री असताना तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांसाठी जरी योजना दिल्या किंवा नाही दिल्या, अनुदान दिलं तरी शेतकऱ्यांना कसं असतं, हा विषय सरळ आहे। 2 गोष्टी आहेत, काही विभाग असे आहेत की जे सामान्य लोकांशी डायरेक्ट जुळले गेलेले आहेत आणि माझ्यासारखा व्यक्ती ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आंदोलनातून, चळवळीतून इथपर्यंत आलेला आहे त्यावेळेस त्याचा संपर्क हा शेतकऱ्यांशी डायरेक्ट असतो। मी महाराष्ट्रामध्ये सर्व दूर प्रत्येक ठिकाणी सर्व पिकाच्या भावाबद्दल, शेतीमालाबद्दल, नुकसानाबद्दल, त्यांना मिळणाऱ्या अनुदानाबद्दल
मी ज्यावेळेस विरोधी पक्षात काम करत होतो त्यावेळेस मी अनेक आंदोलनं केली आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस कृषी मंत्र्याची जबाबदारी मिळते त्यावेळेस स्वाभाविक आहे की त्या लोकांचं माझं अनेक वर्षाचं नातं आहे. त्यामुळं मी अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. पण हा स्वाभाविक आहे की कुठं निसर्गाचा कोप आल्यानंतर कुणाला दोष देणं त्यामध्ये स्वाभाविक असं निघतं की कृषी मंत्री काय करायला, हे काय करायला आहे, सरकार काय करायला आहे. हा शेतकऱ्यांच्या मनातला स्थायी भाव आहे की आपलं ज्यावेळेस निसर्गामुळे नुकसान होतं त्यावेळेस त्याची अपेक्षा असते की सरकारने आपल्या मागं उभं राहायला पाहिजे आणि ते तात्परतेने उभं राहायला पाहिजे. त्यामुळं मी भाषणाचा भाग म्हणून मजेने हा बोललेला विषय हे बघा लक्षात गुचकी लागणं मग हे भाषणात बोलण्याची स्थिती आहे. तुम्ही मीडियामनी कसं घ्यायचा हा विषय वेगळा आहे पण गुचकी का लागते हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.